हे घे. काय ग? आता न कुरकुर करता दूध पिऊन घे. मी दूध पिते, पण आज तुला इतकं प्रेम का होतू जातंय? काही हवंय का? काही नको, तू खूप काम करतेस ना, तू स्ट्रॉंग आहेस ना. दूध पिऊन तू अजून स्ट्रॉंग होशील. मग मी एकटीने स्ट्रॉंग का व्हायचं? तुला पण अजून स्ट्रॉंग व्हायला हवं. म्हणून थोडं दूध मी पिते, थोडं दूध तू पी. आपण दोघे स्ट्रॉंग होऊ. ओके. गुड गर्ल. आता जा, पटकन आंघोळीला जा. एक मिनिट थांब. हे घे. क्लिनिक प्लस. ह्यात सुद्धा आहे मिल्क प्रोटीन, जे माझ्या स्ट्रॉंग परीच्या केसांना आणखीन स्ट्रॉंग करतं. म्हणून क्लिनिक प्लस. आई, मी स्ट्रॉंग कारण तू स्ट्रॉंग. हे घे. जा. आलं बघ परत तोंडवर करून. माझ्यासारखा एखादा असताना तर परत तोंड दाखवलं नसतं ऑफिसमध्ये. मी तर जीवच दिला असता. त्यांच्या घरच्यांना यांची लाज नसेल वाटत का ग? तुम्ही इथे काय करताय? सर रागवलं का सर? पण सर हे सगळं मी सुमी मॅमच्या सांगण्यावरून केलं. कळलंय ते आम्हाला. सर तुम्हाला कळलं ना सर की हे सगळं मी माझ्या मर्जीने नाही केलं. हा, अहो मग हेच तर चुकलं ना तुमचं घारतोंडे. निदान करायच्या काही गोष्टी तर स्वतःच्या मर्जीने करायच्या. दुसऱ्यांचा विचार करून दुसऱ्यांच्या मर्जीने सगळं केलं तर तुमच्या प्रेमाचं काय? प्रेमाचं? तुमच्या कामावरच्या प्रेमाचं, तुमच्या स्वाभिमानाचं काय असं म्हणतायत समीर सर. आणि कोणीतरी सांगितलं म्हणून मी चोरी केली असं काय नसतं घारतोंडे. तुम्ही चोर असता किंवा नसता, तुम्ही चोरी केली, तुम्ही चोर आहात. सिंपल. सर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सर. मी मान्य करतो सर. पण सर प्लीज मला एक संधी द्या सर. सर माझ्या मुलाबाळांचा विचार करा सर. प्लीज मला माफ करा. मी आता तुमच्या बोलण्याबाहेर नाही जाणार सर. तुम्ही थांबा थोडा वेळ. समीर सर विचार करून सांगतील. सर तुम्ही सबसे बॉस आहात आणि समीर सर तुमचे मित्र आहेत हे माहिती आहे मला सर. सर प्लीज प्लीज मला कामावर ठेवून घ्या. तुम्हाला हे त्या दिवशी तुमच्या पॅलेसमध्ये आलो होतो तेव्हा अंदाज आला होता आणि तुमच्या काकूंमुळे यापुढे मी नाही घोटाळे करणार कोणतेही. प्लीज 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 मला कामावर ठेवून द्या सर. प्लीज. ठीक आहे घारतोंडे, तुम्ही या उद्यापासून. पण एक लक्षात ठेवा घारतोंडे, मी कोण आहे हे तुमच्या व्यतिरिक्त जर का इथे कोणालाही कळलं आणि जर ते कळलं तर मग तुम्ही तुमचा रुमाल, तुमचा घाम बसा पुसत. कळलं? ठीक. ओके सर. थँक्यू थँक्यू. चला सर. नेहा, काय झालं? कशाचं? मला वाटलं तू इथे बसून कॉफी घेशील. मी माझ्या डेस्कवर जाऊन घेते. तू असं का बोलतेस माझ्याबरोबर? म्हणजे तू नेहमीसारखी नाही बोलतेस माझ्याशी. कारण माझ्याकडे बोलायला काही नाहीये.
तुझ्याकडे असेल तर तू बोल. ठीक आहे. काल आपण एका महत्वाच्या विषयावर बोललो. आपण नाही, तू बोललास जे मला नाही आवडलं. ओके, त्याबद्दल तू काय विचार केलायस? जे बोललेलं आवडलंच नसेल त्याबद्दल काय विचार करायचा यश? नेहा प्लीज 2 मिनिटं शांतपणे बसशील आणि माझं ऐकून घेशील प्लीज? माझ्याकडे खूप काम आहेत. नेहा प्लीज, जस्ट 2 मिनिट्स प्लीज. हे बघ नेहा, काल मी तुझ्याशी जे परांजपेंशी लग्नाबद्दल बोललो, प्लीज अंडरस्टँड, त्यात माझा काही स्वार्थ नाहीये. आणि नेहा, माझा हेतू तुला दुखवायचा नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुझ्या बाजूने बोलतोय, तुझ्यासाठी, तुझ्या काळजीपोटी बोलतोय. म्हणूनच मी विचारतोय की तुझ्या मनात काय ते सांग तरी. असं गप्प राहून कसं चालेल? झालं तुझं बोलून? नाही झालं माझं बोलणं. मला उत्तर हवी येत नाही. तू तू वचन दिलंयस ना काका काकूंना, आणि तुला आवडतात ना ते परांजपे. मग उत्तर हवी आहेत मला. सांग, तू लग्नाला तयार आहेस की नाही? बास यश, बास. खूप झालं. काय बोलतोयस तू? तुला कळतंय तरी? दिलं भावनेच्या भारात मी काकांना वचन. मला माहिती तुला यावंय माझं भलं व्हावं, पण का करू मी लग्न? सांग ना, का करू मी लग्न? कोण आहे मी? अविवाहित नाही, लग्न झालंय माझं. मग विवाहित? नवरा सोडून गेलाय मला. मग डिवोर्सी? तर तसंही नाहीये, अजून मिळालेला नाहीये डिवोर्स. मग विधवा? सांग ना यश, आहे उत्तर तुझ्याकडे? माझ्याकडे बघ यश, आहे उत्तर तुझ्याकडे? नाही ना? माझ्याकडे आहे. मी एक आई आहे. आणि परीची आई हीच ओळख आहे आता माझी. त्यामुळे एक आई म्हणून आता माझी प्रायोरिटी फक्त परी आहे. बास. काका काकूंना दिलेलं वचन हे त्यांच्या समाधानाकरता होत, पण खरं वचन मी माझ्या परीला दिलंय. आयुष्यभराचं वचन की तिच्या आणि माझ्यामध्ये आता दुसरं कोणीच येणार नाही. आणि आता आयुष्यभर मी हेच वचन पाळणार आहे. त्यामुळे लग्न करायचा तर प्रश्नच येत नाही. मला वाटतंय तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं. मला नाही बोलायचं या विषयात. परी जर काय लग्नाला तयार झाली तर? जर का परीने आनंदाने होकार दिला आहे लग्नाला, तर करशील लग्न? काय बोलतोयस तू यश? परीलाही आता आमच्या दोघींमध्ये कोणी नकोय. ती येणारी व्यक्ती तुम्हा दोघींमध्ये नाही, तुम्हा दोघींची सोबत म्हणून येणार आहे. शांतपणे विचार करण्या. काका काकू म्हणतायत ते बरोबर आहे. त्यांनी आपल्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत. जर का त्यांनी तुझ्यासाठी परांजपेंची निवड केली तर त्यामागे काहीतरी विचार केला असेल. इतकी धडपड करत असतेस तू, इतका प्रयत्न करत असते तुझ्या आयुष्याची घडी नीट बसवण्यासाठी, पण काय सतत काही ना काहीतरी अडचणी येत राहतात. आणि काकू म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. आम्ही काय सगळे तुला आयुष्यभरासाठी पुरणार नाही आहोत, पण तोच जर का लग्न करून तुला आधार मिळाला ना, तुझ्या आयुष्याची घडी नीट बसेल, तुलाही थोडी उसंत मिळेल.
तुला परीकडे नीट बघता येईल, तिच्या भविष्याचा शांतपणे विचार करता येईल. अँड हू नोज नेहा, कदाचित परीलाही हेच सगळं हवं असेल. पण तिच्या वयामुळे कदाचित तुला ती सांगू शकत नसेल. विचार कर नेहा, तुला तुझ्या हक्काचा एक माणूस मिळेल, परीला तिचा बाबा मिळेल, म्हणून विचारतोय की जर का परी तुझ्या या लग्नाला, या नवीन नात्याला तयार झाली तर करशील लग्न? हॅलो नेहा, मी परीशी बोललो तर खरंच चालेल ना तुला? तुझी नाही ना काही हरकत? काळजी नको करू, मी परीला कसलाही त्रास होऊ देणार नाही. तिच्या मनावर कसलाही विचित्र परिणाम होणार नाही हा विचार करूनच तिच्याशी बोलेन. मित्र म्हणून माझ्यावर इतका तरी विश्वास ठेव आणि बस मला एक संधी दे. हाय नेहा, सगळं ठीक? मी परीशी बोललो तर खरंच तुला चालेल ना? तुझी नाही आहे ना हरकत? काळजी करू नकोस, मी परीला कसलाही त्रास होऊ देणार नाही. पुढे तिला या सगळ्याचा काहीही त्रास होणार नाही हा विचार करूनच तिच्याशी बोलेन. मित्र म्हणून माझ्यावर इतका तर विश्वास ठेव आणि मला एक संधी दे. परांजपे इकडे काय करतो? अच्छा, हाच आहे का तो ज्याच्याशी लग्नासाठी नेहाला तयार करायची जबाबदारी काका काकूंनी तुझ्यावरती टाकली? माझ्या मानलेल्या बहिणीचा होणारा नवरा. चल बघूया. परांजपे, तुम्ही इथे कसे काय? हे आमचे बॉस समीर सर. सर, हे परांजपे. हॅलो. काही काम होतं इकडे? मीटिंग होती? नाही, अशी मीटिंग नाही. मला वाटतं परांजपेंना माझ्याशी काही बोलायचं आहे. तुम्ही व्हा पुढे सर, मी आलोच. काय ते लवकर आटपा, मी आहे आता ऑफिसमध्ये. बाय सर. फारच कडक येतो तुमचे बॉस स्वभावाने. त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर. म्हणजे तुम्ही इथे कसे? काही काम होतं? काम असं नाहीये, सहजच. खरं तर मुद्दामून तुम्हाला भेटायला आलो. असं म्हणतात की चांगल्या माणसांच्या सतत संपर्कात राहिलं ना की आपल्यात सुद्धा चांगले बदल व्हायला लागतात. नाही, खरंच काकू तुमचं एवढं कौतुक करत असतात ना की कधी कधी असं वाटतं की मीच यश असायला हवं. खरंच, पण तुमच्यासारखा मित्र आयुष्यात असणं हा खूप मोठा सपोर्ट आहे. पण
काम काय होतं? तुम्ही बिझनेस फील्ड मधली माणसं काम काय आहे याच्यावरती तुमचा फोकस असतो नाही का? मला काकूंनी असं सांगितलं की नेहाला माझ्याबद्दल सांगायला त्यांनी तुम्हाला सांगितलं. हे कळलं आणि मी खरंच निर्धास्त झालो. म्हटलं योग्य माणसाच्या हातात योग्य ते काम सोपवलं गेलेलं आहे. काय झालं त्याचं पुढे? बोललोय मी नेहाशी. अरे वा, चला तर मग तोंड गोड करूया. म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणालात ना, तुम्ही नेहाशी बोललात. आता तुम्ही बोलल्यानंतर नेहा होच म्हणणार नाही का? म्हणून म्हटलं मी चला तोंड गोड करूया. कसं आहे परांजपे, नेहाच्या आयुष्यात परी पण आहे आणि नेहाचे सगळे निर्णय परीच्या भोवती आणि परीचा विचार करूनच असतात. हो, तोही एक प्रॉब्लेमच आहे म्हणा. प्रॉब्लेम नाही आहे तो प्रॉब्लेम नाही, तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. काय आहे, परीला हे सगळं पटल्याशिवाय नेहा कुठल्याही गोष्टीला होकार देणार नाही आणि हे सगळं परीला पटवणं तेवढं सोपंही नाही. बरोबर आहे तुमचं. म्हणूनच मला तुमची मदत हवी. कसं आहे, लग्न हा आयुष्यभरासाठीचा आणि खूप महत्त्वाचा निर्णय आहे. आणि खरं सांगू, मला नाही वाटत की नेहाजींनी फोर्सफुली त्यांच्या मर्जीविरुद्ध ह्या लग्नाला होकार द्यावा. म्हणून मला तुमच्या मदतीची गरज आहे. म्हणजे मी अक्षरशः एखाद्या शिष्याप्रमाणे तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालेन, पण प्लीज मला मदत करा. कराल ना? त्याला मदत करायच्या निमित्ताने मला बराच वेळ ह्याच्याबरोबर राहून अंदाज घेता येईल की हा परांजपे नक्की आहे कसं. मी नक्की प्रयत्न करीन नाही, आत्तापासून करा. अगदी आत्ता या क्षणापासून माझी केस तुमच्या हातात. तुम्ही वकिली करणाऱ्यांसाठी प्रत्येक गोष्ट ही एक केस असते नाही का? एक्सक्यूज मी. हॅलो काकू, मी काकू काकू काय बोल ना. नाही काकू, म्हणजे तुम्ही दिलेली जबाबदारी मी नक्की पार पाडणार. माझा जीव भांड्यात पडला बघ. माझं काही तिने ऐकलं नसतं. जवळच्या मित्रांनी सांगितलं की फरक पडतो. काकू, परी आहे का तिथे? आहे ना, चिडल्या आहेत बाई. चिडली आहे का बरं? ते आता तूच विचार. परी परी घे, फ्रेंडचा फोन आहे. हाय. हाय फ्रेंड, काय झालं बच्चा, का चिडली आहे? बघ ना फ्रेंड, काय झालंय. आई मला प्रोजेक्ट बनवायला हेल्पच नाही करत आहे. आता मला स्कूल मध्ये पनिशमेंट मिळणार. टीचर माझ्यावर रागवतील. हे बघ, असं चिडायचं नाही. अँड डोंट वरी, मी आहे ना, मी तुला मदत करतो. वाव, खरंच? एकदम खरं. म्हणजे तू पण खुश आणि परी खुश झाली की आई पण खुश. ये ये ये, नक्की या हेल्प करायला. नक्की येतो. आणि बच्चा, मी येताना ना एक न्यू फ्रेंड पण घेऊन येतो. न्यू फ्रेंड? हो, आल्यावर सांगतो तुला. बाय. ये न्यू फ्रेंड, न्यू फ्रेंड, ये. खरं तर तुम्ही वकील व्हायला हवं होता. असो, निघूया आपण. हो हो, मी तयारच आहे. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. हो, मी पुढे येऊन गाडी काढतो.